आज आपण अळूची वडी बनवतोय। ही वडी म्हणाल तर मी रोल न करताच बनवते। जरा देखील तेलकट होत नाही, त्याचसोबत इतकी कुरकुरीत होते की तुम्ही नेहमीची पद्धत विसरून माझ्याच पद्धतीने ही अळूची वडी बनवाल। चला तर मग लगेचच आपण अळूची वडी बनवायला घेऊ। इथे मी हिरवीगार अशी अळूची फ्रेश पानं घेतलेली आहेत। जवळपास ही 12 ते 13 पानं असतील। अळूच्या वडीसाठी पानं घेताना कधीही अशा लाल देठाचीच घ्यायची, म्हणजे घसा अजिबात खवखवत नाही आणि जरा देखील ती पिवळी पडलेली नको, अशीच हिरवीगार पानं घ्यायची। इथे मी एक अळूचं पान चॉपिंग बोर्डवर घेतलं। हे जे मागचं देठ आहे जाड गुलाबी कलरचं, ते आपल्याला सुरीच्या मदतीने काढून टाकायचं आहे। अगदी सहज हे देठ निघून होतं। आजूबाजूला जे बारीक शिरा असतात त्या नाही काढायच्या आपल्याला, फक्त ही मधली एक जी मोठी शीर असते ती काढून टाकायची आणि ह्या ज्या बाजूला 2 थोड्याशा जाड शिरा असतात ह्या देखील आपल्याला ह्या पानाच्या काढून घ्यायच्या आहेत। ह्याच पद्धतीने राहिलेल्या पानांच्या देखील आपण ह्या शिरा काढून घेऊ। इथे आपले सगळे पानं क्लीन झालेली आहेत। आता ह्या पानांना एकावर एक ठेवून एका लाईनीत करून घ्यायचं। अळूची पाने मी सुरुवातीला स्वच्छ धुवून घेतलेली आहेत। सगळी पानं एकसारखी जोडली की ती कट करताना सोपं जातं। आता सुरीच्या साहाय्याने आपल्याला पानांच्या मध्यभागी एक कट द्यायचा आहे। कट दिल्याबरोबर पानांचे 2 भाग होतात। हा जो एक भाग आहे आपल्याला बाजूला ठेवायचा आहे आणि हे जे उरलेलं आहे याला देखील आपल्याला मध्यभागी एक कट देऊन घ्यायचा आहे। आता पुन्हा हे एकावर एक ठेवून याचा छान गोल असा आपल्याला रोल करायचा आहे, म्हणजे तो कट करताना जी पानं आहेत एकसारखी कट होतील। आता मी इथे एका हाताने पानं छान पॅक पकडून घेतली आणि सुरीच्या साहाय्याने हे पानं अशाच पद्धतीने आपल्याला बारीक बारीक कट करून घ्यायची आहेत। एकाच वेळेला सगळी पानं घेतली तर अशी छान सगळे एकसारखे कापले जातात आणि वेळ देखील जास्त वाया जात नाही। सगळे पानं मी इथे याच पद्धतीने बारीक कट करून घेतले। आता यांना एका बाउलमध्ये काढून घेऊ। हे पानं चिरून घेतल्यानंतर वाटीने मी मोजून घेतले तर 2 वाटी इथे हे पानं भरली। आता जेवढे पानं आहेत त्याच्या निम्मी मी इथे म्हणजेच 1 वाटी बेसन पीठ घेते। 1 वाटीला 1-2 चमचे कमी इथे मी बेसन पीठ घेतलेलं आहे। याचसोबत अर्धी वाटी तांदळाचं पीठ। तांदळाच्या पिठामुळे ही वडी अगदी कुरकुरीत होते। चवीनुसार मीठ घातलं, थोडीशी हळद आणि लाल तिखट घालते। इथे जवळपास मी 2.5 चमचे लाल तिखट घालते। तुमच्या आवडीनुसार तुम्ही तिखटचं प्रमाण कमी जास्त करू शकतात। अर्धा चमचा ओवा आणि 3 मोठे चमचे भरून मी इथे पांढरे तीळ घालते। हे कोरडे जिन्नसच आपण सुरुवातीला मिक्स करून घेऊ, म्हणजे पिठाला हे सगळे मसाले छान लागतील। अळूची वडी बनवत असताना यामध्ये खूप सारे मसाले अजिबात नाही घालायचे। इथे आता जवळपास अर्धी वाटी मी चिंचगुळाचं पाणी घालते। हे पाणी कसं बनवले ते पण दाखवते। एका वाटीमध्ये मी थोड्याशा चिंच घेतल्या आणि त्यामध्ये थोडासा गुळ देखील घातला। चिंचेपेक्षा गुळ थोडासा जास्तच घालायचा। अर्धी वाटी पाणी घातलं आणि हे असंच 10-15 मिनिटांसाठी बाजूला ठेवलं। 10-15 मिनिटांनंतर चिंच छान चोळून घेतल्या आणि ते पाणी मी यामध्ये घातलं। अगदी सोप्या पद्धतीने चिंच गुळाचं पाणी तयार होतं। सुरुवातीला पाण्याचा वापर न करता आपण चिंचेच्या पाण्यामध्येच याचा घट्टसर गोळा करण्याचा प्रयत्न करू, मात्र अजून आपल्याला यामध्ये थोडंसं पाणी लागणार आहे। अगदी हातावर थोडंसं 2 ते 3 चमचे पाणी घ्यायचं, ते ह्या पिठावर टाकायचं आणि मिक्स करायचं। जसं जसं आपल्याला पाणी लागेल तसं तसं यामध्ये टाकून घेऊ। एकदम जर तुम्ही सगळं पाणी टाकून दिलं तर हे बॅटर अगदी पातळ होतं आणि अळूची वडी तेलात टाकल्याबरोबर मऊ पडते। कुरकुरीत अळूची वडी बनवण्यासाठी आपल्याला थोडं थोडं करून पाणी घालायचं आहे आणि याचा घट्टसर असा गोळा मळायचा आहे। अगदी मी तुम्हाला इथे जसं दाखवते तसंच हे पीठ मळायचं आहे। अगदी 5 बोटं पिठामध्ये टाकायची आणि याचा घट्टसर गोळा तयार करायचा। अळूवडीचं पीठ मळण्यासाठी मला इथे अर्ध्या वाटीला देखील कमी पाणी लागलेलं आहे। आता आपला हा घट्टसर असा गोळा बनवून तयार आहे। याचे 2 भाग करून घेऊ। हाताला थोडंसं तेल लावून घेते आणि यावर आपल्याला लांबगोळे असे याचे गोळे तयार करायचे आहेत। लांब लांब गोळा तयार करायचा आणि अगदी हलक्या हाताने आपल्याला हा गोळा बनवून घ्यायचा आहे। अजिबात याला दाबायचे नाही, नाहीतर वडी खूपच अशी पॅक तयार होते, पोकळ बनत नाही आणि तळल्यानंतर देखील ती अजिबात कुरकुरीत होत नाही। म्हणून अगदी हलक्या हाताने आपल्याला इथे रोल तयार करून घ्यायचा आहे। याच पद्धतीने आता दुसरा रोल देखील तयार करून घेऊ। आपण ज्या भांड्यामध्ये ढोकळे बनवतो त्यामध्येच मी इथे स्टीम करण्यासाठी हे रोल ठेवले। ढोकळ्यांच्या प्लेटला मी इथे तेल लावून घेतलं आणि मग त्यावर हे रोल ठेवले। इकडे जवळपास 2 ग्लास पाणी मी भांड्यामध्ये गरम करायला ठेवलं होतं। रोल ठेवताना पाणी एकदम उकळतच असायला हवं, म्हणजे रोल पटकन शिजतात।
वरून झाकण छान पॅक लावून घेतलं आणि गॅसची फ्लेम अगदी मोठी ठेवून याला 15 मिनटं वाफवून घेऊ. 15 मिनटं झालेली आहेत. गॅस बंद केला आणि लगेचच वरचं झाकण काढून घेऊ. रोल तुम्हाला दिसतच असतील, अगदी छान असे फुलून आलेले आहेत. तर यांना भांड्यामधून लगेचच बाहेर काढून घेऊ. भांड्यातनं बाहेर काढल्यानंतर याला पूर्ण थंड होऊ द्यायचं आहे, म्हणजे याच्या छान अशा वड्या पडतील. गरम गरम जर आपण हे रोल कापायला घेतले तर ते सुरीमध्ये फसतात आणि त्याचे तुकडे पडतात. रोल पूर्णपणे गार झालेले आहेत. इथे आपण लगेचच कट करून घेऊ. तुम्हाला इथे दिसतच असेल, भांड्याला देखील हे रोल अजिबात चिटकले नाही. सगळ्या बाजूने छान असे रोल वाफवलेले आहेत. लगेचच कट करून घेऊ. रोल कट करत असताना आपल्याला वडीचा जो आकार आहे तो अगदी 1 इंच एवढा कापून घ्यायचा आहे, म्हणजे वडी खूप बारीकही नाही कापायची आणि खूप जाडही नाही कापायची. तुम्हाला इथे दिसतच असेल, अगदी आतपर्यंत हा रोल पोकळ आहे. खुसखुशीत अशी आपली आळूच्या वडीचा रोल तयार आहे. याच पद्धतीने आपण आता सगळ्या वड्या कट करून घेऊ. वड्या कट करत असताना सुरी आपल्याला धारधारच असायला हवी, म्हणजे वड्या छान अशा कट होतात. तुम्ही या वड्या अशाच खाल्ल्या तरी खूप छान लागतात. इथे मी 2 रोल छान कट करून घेतले. सगळ्या वड्या छान एका आकारामध्येच कट केलेल्या आहेत. लगेचच आपण ह्या वड्या तळायला घेऊ. गॅसवर मी एका लोखंडी कढईमध्ये तेल तापायला ठेवलेलं होतं. तेल अगदीच कडकडीत नाही गरम करायचं. वडी टाकल्याबरोबर हलकेसे बबल यायला हवे. वड्या टाकल्या की मग गॅसची फ्लेम मध्यम करायची. गॅसची फ्लेम मध्यम ठेवूनच आपण ह्या वड्या छान खरपूस अशा रंगावर तळून घेऊ. वड्या टाकल्याबरोबर सुरुवातीला खूप सारे असे तेलाला बबल्स येतात, मात्र जसजशी वडी तळली जाते तशी तशी बबल्स कमी व्हायला सुरुवात होते. थोडेसे बबल्स कमी झाल्यानंतर आपण दुसरी बाजू देखील छान तळून घेऊ. वडी जोपर्यंत छान खरपूस अशी रंगावर तळली जात नाही तोपर्यंत आपल्याला उलटपालट करून ही वडी तळून घ्यायची आहे. वडीला छान तांबूस रंग आलेला आहे. लगेचच मी तेलातनं ह्या वड्या काढून घेते. एका टिश्यू पेपरवर ह्या वड्या काढून घेऊ. अगदी रंग खूप सुरेख आलेला आहे आणि कुरकुरीत देखील झालेल्या आहेत. राहिलेल्या वड्या देखील मी याच पद्धतीने तळून घेते. गरम गरम असतानाच देखील अजिबात यांना तेल राहिलेलं नाही. मी तुम्हाला इथे हातावर वडी दाखवते. अजिबात तेल लागत नाही आहे, म्हणजे आपली वडी अगदी छान झालेली आहे. अशी गरमागरम आळूची वडी पावसामध्ये खायला खूप छान लागते. बनवायला एकदम सोपी आहे. मी तुम्हाला इथे एक वडी तोडून दाखवते. अगदी दाबल्याबरोबर तिचा चुरा होतो इतकी ही कुरकुरीत झालेली आहे. तुम्ही देखील याच पद्धतीने ही आळूची वडी नक्की ट्राय करा. खूप छान होते. एका एअरटाईट डब्यामध्ये ठेवली तर ही वडी 7 ते 8 दिवस आरामात टिकते. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन खमंग खुसखुशीत रेसिपीसोबत.